मित्रहो, पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. कालपासून अधिवेशन सुरू झालं. आजच्या दुसऱ्या दिवशीच दोन महत्त्वाच्या गोष्टी या परिसरामध्ये चर्चेला होत्या आणि त्या तितक्याच महत्त्वाच्या होत्या. त्यावर राजकीय नेते अगदी कुजबूज सभेमध्ये व्यक्त होत होते आणि त्याचप्रमाणे आपण या संदर्भातले काही प्रश्न थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले. पण त्या प्रश्नांची उत्तरं ही एकनाथ शिंदेंनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अत्यंत सावध पवित्र्यात दिली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे PA असलेले प्रभाकर काळे यांच्या बाबतीतलं प्रकरण हे एक चिंताजनक प्रकरण म्हणून ते शिंदेंसाठी ठरू शकतं आणि एकूणच ठाण्यातल्या व्यवस्थेसाठी ठरू शकतं. याचं कारण असं आहे की यातून आलेले जे काही खुलासे आहेत ते अधिक धक्कादायक आहेत. काय आहेत हे खुलासे आणि आजची जी सकाळ होती तीच नेमकी राज्यातल्या जनतेची शिवीगाळीने का सुरू झाली हे मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आजचा दिवस सुरू झाला तोच मुळी आपल्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावरच्या शिवीगाळीने. अर्थात ती शिवीगाळ होती रोज प्रातःकालीन आपल्याला भेटायला येणारे शिवसेना नेते, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे प्रवक्ते, लेखक, पटकथाकार संजय राऊत यांची. संजय राऊत यांनी आज ईशान्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार की ज्यांनी ठाकरेंना सोडून शिंदेंची कास धरली त्या संजय पाटील यांना प्रचंड शिवीगाळ केली. त्यांची जी शिवीगाळ आहे ती दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून ज्यांना दाखवणं शक्य होतं त्यांनी दाखवली, ज्यांना दाखवणं शक्य नव्हतं त्यांनी त्याच्यावरती बीप टाकून ती मुलाखत दाखवली. पण हे सगळं होत असताना सोशल मीडियावर ही सगळी मुलाखत आणि याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. विधिमंडळ परिसरामध्ये या व्हिडिओची चर्चा होती आणि याच चर्चेबद्दल जेव्हा आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचा थेट प्रश्न विचारला, या थेट प्रश्नावर एकनाथ शिंदे यांचं काय उत्तर आहे ते आपण स्वतःच बघा. मी सांगतो, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. आणि कोणाला त्यांनी म्हटलेलं आहे? संजय पाटील स्वतः दबंग आहेत आणि अशा धमक्यांना या अशा पोकळ धमक्यांना ते घाबरत नाहीत, घाबरणार नाही. आता आपण पाहिलं एकनाथ शिंदे किती सावधपणे संजय राऊतांना न दुखावता, उद्धव ठाकरे यांना न दुखावता हा प्रश्न खेळून काढत होते. पण या पद्धतीनं एखाद्या सुशिक्षित खासदाराने किंवा एखाद्या दैनिकाच्या संपादकाने ज्या पद्धतीची शिवीगाळ केलेली आहे आणि त्याला संजय पाटील यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते ठकास महाटक असंच त्याचं वर्णन करता येईल. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडत होत्या त्यावेळेला राज्यातल्या जनतेचं मनोरंजन तर होत होतं, पण त्याच वेळेला महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला चाललंय नव्हे तर वरळीच्या गटाराच्या दिशेने चाललंय हे सांगणारी नेत्यांची ही भाषा, त्यातली भाषणं आणि त्यावरती मोठ्या नेत्यांनी घातलेलं पांघरूण हेच आज बघायला मिळालं. याच्या बरोबरीने आणखी एक दुसरा विषय आज इथे चर्चेचा होता, तो म्हणजे प्रभाकर काळे हे एकनाथ शिंदेंचे PA आहेत. त्यांनी 7,62,00,000 रुपये घेतल्याचा एक आरोप एका महिलेनं केलेला होता. त्या महिलेचं नाव होतं वर्षा भुताळे. तळोजाला राहणाऱ्या या वर्षा भुताळे यांच्या भाच्याकडून हे पैसे घेतले गेले होते असं सांगण्यात आलं आणि त्यामध्ये 4 आरोपी होते. या 4 आरोपींपैकी एका आरोपीचं नाव आहे विश्वनाथ गच्चे, स्नेहल कोळी, मनोहर चोरगे आणि साईनाथ वटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण हा गुन्हा दाखल होत असताना या FIR मध्ये प्रभाकर काळे यांचं सुद्धा नाव टाकण्यात आलं. वर्षा भुताळे यांनी ज्या वेळेला हे नाव टाकलं त्यावेळेला हा FIR लिहून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने खातरजमा का केली नाही? त्याला प्रभाकर काळे हे नाव नवीन होतं का ठाणे पोलिसांना? ठाणे पोलिसांकडे ज्या वेळेला तक्रार दाखल करण्यात आली, प्रभाकर काळे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर प्रभाकर काळे हे कोण आहेत हे वरिष्ठांना का विचारलं गेलं नाही? का या तक्रारीसाठी काही विशिष्ट
विभागांमधून, विशिष्ट व्यवस्थेतून, विशिष्ट स्तरावरून फोन आले होते का? कारण प्रभाकर काळे हे गेली 4 वर्ष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचं राजकीय ऑपरेशन करण्यामध्ये अगदी बिनीचे शिलेदार म्हणून काम करतायत. अत्यंत गोपनीय पद्धतीने एकनाथ शिंदेंबरोबर वावरणारा हा त्यांचा सहकारी आज ज्या वेळेला पोलीस तक्रारीमध्ये त्याचं नाव आल्यानंतर प्रचंड चर्चेत आला. आपण थेट प्रभाकर काळे यांना या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी या महिलेला पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुमची फसवणूक झाली असेल तर तक्रार करा असं आपण स्वतःच सांगितलं होतं, अशी माहिती प्रभाकर काळे यांनी टाइम महाराष्ट्राला दिली. ज्या महिलेला पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवा, भ्रष्टाचार झाला असेल, फसवणूक झाली असेल तर पोलिसांकडे कायदेशीर दाद मागा असं ज्या महिलेला सांगितलं, त्या महिलेनं जाऊन थेट प्रभाकर काळे यांचं नाव टाकलं. या महिलेचा संताप आपण समजू शकतो, पण ठाणे पोलिसांची भूमिका ही प्रचंड संशयास्पद आहे. आता ही तक्रार दाखल करून घेणारा जो कोणी अधिकारी होता, तो अधिकारी खरंच सुशिक्षित होता का? त्याची सत्सद विवेकबुद्धी शाबूत होती का? त्याला सामान्य ज्ञान होतं का? त्याला कायद्याचं ज्ञान होतं का? आणि तो पूर्ण शुद्धीत होता का? असे अनेक प्रश्न ठाणे पोलीस आयुक्त असलेल्या आशुतोष डुंबरे यांनी या अधिकाऱ्याला विचारण्याची गरज आहे. आता या संदर्भातली बातमी छापून आली ती दैनिक सामनामध्ये. आता दैनिक सामनामध्ये जर एकनाथ शिंदे यांच्या पीएच्या विरोधात जर बातमी छापून आली तर अनेकांना त्याचं आश्चर्य वाटू शकतं. मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. याचं कारण काय? तर दैनिक सामनाची जी कार्यप्रणाली आहे, कार्यपद्धती आहे, ती मला नीट माहिती आहे. याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांच्यावरती शीला किणी यांनी आपल्या पतीच्या हत्येचा जो आरोप केला होता आणि रमेश किणी यांच्या हत्येच्या बद्दल जे काही त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार करत आरोप केला होता, याची बातमी दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरे यांच्या विरोधात असतानाही छापून आली होती. ही गोष्ट आहे 90च्या दशकातली. जर राज ठाकरे यांच्या विरोधातली बातमी दैनिक सामनामध्ये छापून येऊ शकते तर प्रभाकर काळे हे तर एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत आणि ते सध्या शिवसेनेच्या हिटलिस्टवर आहेत. आणि मग अशा वेळेला जर तक्रार दाखल होत असेल तर ती एकनाथ शिंदे यांची ठाणे पोलिसांवर पालकमंत्री म्हणून पकड नाही आहे, ठाण्याचा आमदार म्हणून पकड नाही आहे, उपमुख्यमंत्री म्हणून पकड नाही आहे, माजी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा पकड नाही आहे, हे सांगणारी किंवा हे स्पष्ट करणारी आहे का? आज ठाण्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये अनेक ठिकाणी संशयाचा धूर येऊ शकतो. एक बांधकाम व्यावसायिक एका खासदाराच्या पुतण्याबरोबर मारामारी करतो आणि पोलीस त्याला वॉन्टेड दाखवतात, पोलीस त्याला फरार दाखवतात. पण त्याच वेळेला शिंदेंच्या 9 फेब्रुवारीच्या वाढदिवसाला त्याचे भले मोठे होर्डिंग्स पोलिसांच्या नाकावर टिचून ठाणे पोलिसांच्या समोर लावले जातात आणि 4 अक्षरी आडनाव असलेल्या या बांधकाम व्यावसायिकाचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. हा फरार असलेला बांधकाम व्यावसायिक किंवा हल्लेखोर पोलिसांना मिळत नाही आणि एका उपमुख्यमंत्र्याच्या पीएला कोणतीही माहिती न घेता ठाणे पोलिसांचे अधिकारी जर त्याचं FIRमध्ये नाव टाकत असतील तर ठाणे पोलिसांची प्रतिमा ही किती डागाळलेली आहे, त्या प्रतिमेचं नेमकं काय झालेलं आहे? आयुक्तांची खरंच या सगळ्या व्यवस्थेवरची पकड ढिली झाली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम प्रशासकीय पद्धतीने ठाण्यातच करायचा अशा पद्धतीचा काही योजलं गेलेलं आहे का, हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. याबद्दलचा जो खुलासा आहे तो पोलीस विभागाकडून केला गेलेला आहे. पण त्या विभागाने केलेल्या खुलाशामध्ये काय म्हटलंय ते त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग आहे. त्यांनी असं म्हटलंय की या संपूर्ण सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर शिंदे यांचे पीए प्रभाकर काळे हे
दोषी नसल्याचं लक्षात आलंय, त्यांचा याच्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं लक्षात आलेलं आहे. पण माझ्या माहितीनुसार आणि प्रभाकर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे कोणताही पोलीस अधिकारी चौकशीसाठी गेलेला नव्हता. मग पोलिसांनी हे पत्रक नेमकं कशाच्या आधारावर काढलं हा प्रश्न पडू शकतो. हे प्रश्न सामान्य माणसाला, सामान्य ठाणेकरांना, मुंबईकरांना, राज्यातील जनतेला पडतात. याचं कारण असं, जर उपमुख्यमंत्र्यांचा PA फडणवीसांच्या, शिंदेंच्या आणि पवारांच्या पोलिसांच्या राज्यात जर सुरक्षित नसेल, त्याच्या बाबतीमध्ये जर अशा गोष्टी होत असतील, तर मग पोलीस नेमकं करतायत काय आणि सत्ताधाऱ्यांचं चाललंय काय असा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये या अधिवेशनामध्ये विरोधक विचारतील का, हाच खरा प्रश्न आहे. पण हा प्रश्न विचारण्यासाठी विरोधकांची पूर्ती वाताहत करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांकडून मिळणारा निधी आणि आपल्या क्लिअर होणाऱ्या फायली याच्यापर्यंतच मर्यादित राहिल्यामुळे आज उपमुख्यमंत्र्यांचा PA डेंजर झोनमध्ये आलेला आहे. कुणी सांगावं, ही वेळ उद्या कोणावरही येऊ शकते. या संदर्भात आशुतोष डुंबरे यांनी स्वतः स्पष्टीकरण देणं जितकं गरजेचं आहे, तितकंच या दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अर्थात या कारवाईसाठी शिंदे नेमकी काय भूमिका घेणार, कारण आता सकाळी शिवीगाळ करणाऱ्या राऊतांच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी शिंदे हे काही मला ताठर वाटले नाहीत. बहुधा पोलिसांच्या बाबतीत सुद्धा ते असंच वागणार का? त्यांचा हा लिबलिबीतपणा त्यांच्यासाठीच अडचणीचा ठरणार का? हाच या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रश्न आहे. मित्रहो, या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं? पोलीस योजनाबद्ध पद्धतीने आणि त्यातही ठाण्याचे पोलीस योजनाबद्ध पद्धतीने एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम करतायत का? त्यांना मानसिक त्रास देत आहेत का? आणि जर उपमुख्यमंत्र्यांचा PA सुरक्षित नसेल तर 20 लाख ठाणेकरांचं काय होईल याची कल्पना न केलेली बरं. मित्रहो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल. यातली तथ्य, यातले गोष्टी, यातली वस्तुस्थिती जर आपल्याला पटली असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायलाही तुम्ही विसरू नका, कारण जर तुम्ही या बेल आयकॉनला प्रेस केलं तर सतत घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी तुमच्यापर्यंत अविरत आणि अखंडितपणे पोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माझी सहकारी संचारी आकेरकरसह मी राजेश कोचरेकर, विधान भवन, चर्चगेट, मुंबई.